कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी मोलाचं योगदान सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारी जिवंत ठेवण्याचं काम जे काही मोजक्या नेत्यांनी केलं त्यात अजित पवार हे अग्रभागी होते। अजित पवारांनी थेट हस्तक्षेप केला। इथेनॉल उत्पादनासाठी मदत, वित्तीय शिस्तीवरती भर आणि व्यवस्थापनाला जबाबदारीची जाणीव करून देत कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी ठोस निर्णय घेतले। आता दादांच्या जाण्याने साखरपट्टा हा अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या पॅकेजेस शिखर बँकेच्या माध्यमामधून दिलेली पोरखा हा झालेला आहे। वित्तीय मदत आणि थकबाकीवरती तोडगा ही केवळ आर्थिक मदत नव्हती तर संपूर्ण सहकार व्यवस्थेला दिलेली संजीवनी होती। सोलापूर जिल्ह्यामधील अनेक साखर कारखाने आर्थिक संकटात असताना कारखाना वाचला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे या भूमिकेमधून आर्टिफिशियल पण इंटेलिजन्सच्या माध्यमामधून ऊस उत्पादक वाढवण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता। त्याचसोबत राज्य सहकार बँकेच्या माध्यमामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यल्प व्याजदरामधील कर्ज योजना लागू करण्यात आली आहे। ही योजना केवळ उत्पादन वाढीसाठी नव्हे तर साखर उद्योग दीर्घकाळ टिकण्यासाठी होती। अजित पवारांचा एक ठाम आग्रह कायम होता की साखर कारखानदार आणि व्यवसाय आणि राजकारण एकत्र आणू नये। आर्थिक शिस्त, वेळेवर ऊस बिल आणि शेतकऱ्यांशी प्रामाणिक व्यवहार या बाबींवरती ते कधीही तडजोड करत नसत। केवळ साखर कारखानेच नाहीत तर कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी दूध संघ, जिल्हा बँका यांचं बळकटीकरण करण्यावरही त्यांनी सातत्यानं भर दिलाय। सहकाराच्या माध्यमामधून ग्रामीण भर भागामध्ये त्यांनी उद्योजकता, स्वयंरोजगार आणि शेतकऱ्यांनाही स्थैर्य मिळावं हा त्यांचा केंद्रबिंदू होता। सहकार ही केवळ आर्थिक रचना नाही, ती एक सामाजिक चळवळ आहे हा विचार त्यांच्या प्रत्येक निर्णयामधून उमटत होता। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत ठेवण्यासाठी सहकार जिवंत ठेवणं ही त्यांची दीर्घकालीन भूमिका होती। मात्र अजित पवारांच्या जाण्यानं सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यावरती नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ऊसाचा FRP, साखरेचा पसरलेला दर, इथेनॉल धोरणामधील अनिश्चितता या सगळ्यात साखर उद्योग अडकलेला आहे। एकेकाळी जिथे प्रश्न निर्माण झाला तिथे थेट तोडगा निघायचा।